नमस्कार, गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवतो आहे चमचमीत बटाट्याची भाजी, हिरवीगार अशी. तर इथे बटाटे आपण साल काढून घेतलेले आहेत, धुवून घेतलेले आहेत. आता याचं वाटण आपण बनवूयात. खूप टेस्टी अशी बटाट्याची भाजी तयार होते. आपल्या आवडीनुसार हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. इथे मी तिखट हिरव्या मिरच्या घेतल्यात 4-5. तुकडे करून घेतलेले आहेत. त्या भरपूर आलं घेतले. आलं मी किसून घेतले, जरी वाटून घेणार आहे तरी, कारण मोठा तुकडा घातला तर बारीक होत नाही. आणि स्पेशली कोथिंबीरीचे देठ आपल्याला इथे वापरायचे आहेत. सोबत आपण कोळी कोथिंबीर देखील वापरत आहोत. भरपूर आलं आपल्याला या भाजीसाठी घालायचं आहे आणि कोथिंबीर देखील, ती देखील देठाचं. वाटण आपलं तयार झालं. चला गॅसकडे जाऊयात. तर आता इथे मी गॅस पेटवला आहे आणि या कुकरमध्ये आपण करणार आहोत भाजी. हव्या त्या भांड्यामध्ये तुम्ही ही भाजी करू शकता. तेलाच्या 2 पळ्या आपण इथे घालून घेतो आहे. भाजी चमचमीत हवी तर थोडंसं तेल देखील हवं आहे. सोबतच आपण याच्यामध्ये 1 चमचाभर तूप घालतो आहे. ही भाजी तुम्हाला हवं तर तुम्ही तुपामध्ये देखील बनवू शकता. त्याच्यासाठी मी इथे मिक्स तेल आणि तूप घातलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये जे वाटण वाटून घेतलेलं आहे ते घालून घेऊयात. वाटणामध्ये आहे 4-5 तिखट हिरव्या मिरच्या, 1-1.5 इंच आलं आणि देठासह कोथिंबीर. तुम्हाला हवं तर तुम्ही इथे लसूण देखील घालू शकता. आता हे जे वाटण आहे हे मंद आचेवर आपल्याला चांगलंच मस्त परतून घ्यायचं आहे. वाटण चांगलं परतलं गेलेलं आहे. तर चला आता याच्यामध्ये आपण ज्या बटाट्याच्या फोडी करून घेतल्यात, बटाटे कच्चेच आहेत इथे, तुम्ही याच्यामध्ये उकडलेले बटाटे देखील वापरू शकता. तर आपण या वाटणामध्येच हे बटाटे शिजवून घेणार आहोत. आता आपण या बटाट्याच्या फोडीला चांगलं या वाटणामध्ये मिक्स करून घेऊया. बटाट्याच्या फोडी चांगल्या वाटणामध्ये मिक्स झाल्यात. वाटणही चांगलं परतलं गेलं होतं. मिनिटभर अशाच परतून दिल्या. त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलं होतं, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, मिसळून घेऊयात, म्हणजे वाटण देखील पूर्ण त्याचा वापर होईल. थोडंसं पाणी घालून मिसळून घेऊयात आणि या बटाट्याच्या फोडीमध्ये घालून घेऊयात. खूप जास्त पाणी आपल्याला घालायचं नाही, कारण आपल्याला इथे रस्सा भाजी करायची नाही, सुकी भाजी करायची आहे. आता आपण चवीनुसार मीठ या भाजीला घालून घेऊयात. मीठ घातल्यानंतर भाजीला मिक्स करूयात चांगलं. आता ही भाजी आपण या कुकरमध्येच शिजवणार आहोत आणि ती देखील शिट्ट्या घेऊन. तर चला कुकरचं झाकण मी इथे लावून घेते. गॅस आता मोठा करूयात. आतापर्यंत गॅस बारीकच होता. त्याच्यावरतीच आपण बटाटे मसाला परतून घेतला आणि 1 शिट्टी मोठ्या गॅसवर आणि थोड्या वेळा असंच ठेवायचा, मनाने शांत होईपर्यंत. एका शिट्टीत देखील मस्त असे हे बटाटे शिजले जातात. छान अशी ही बटाट्याची भाजी आपली तयार होणार आहे. भाजी आता आपण चांगली मॅश करून घेऊयात. हे पहा, अशा पद्धतीने मॅशर असेल किंवा मग पळीच्या साह्याने देखील तुम्ही मॅश करून घेऊ शकता. कारण ज्या काही या मोठ्या मोठ्या थोड्या फोडी आहेत, एवढ्या मोठ्या आपण ठेवल्या नाहीत, पण तरी देखील या भाजीला छान असा दाटसरपणा येण्यासाठी, चांगली मिक्स होण्यासाठी आपल्याला त्यामध्ये थोडासा ओलसरपणा राहिला आहे, तो दिसणार नाही. आणि छान अशी मॅश झाली की या भाजीला एक मस्त टेक्स्चर येतं आणि भाजी चवीलाही खूप छान लागते. तर छान अशी ही आपण मॅश करून घेतली. सगळेच मॅश करून घ्यायचं नाही, फक्त थोडीशी मॅश करून आपल्याला घ्यायची आहे. जसं की राजमा असेल तर आपण पाणी एका बाजूला आणि रस्सा एका बाजूला जाऊ नये म्हणून राजमा थोडासा मॅश करून घेतो, त्या पद्धतीने. भाजी आपली मस्त तयार झालेली आहे आणि आता आपण भरपूर कोथिंबीर घालणार आहोत. हिरवीगार अशी ही बटाट्याची चटपटीत भाजी कोथिंबीर स्पेशल आहे. कोथिंबीर स्पेशल बटाट्याची भाजी चवीला अतिशय उत्तम लागते. ही भाजी तुम्ही पुरीसोबत खाऊ शकता, भाकरी, चपाती, फुलके, नान किंवा प्लेन भातासोबतही खाऊ शकता, जिरा राईससोबत खाऊ शकता. तर अशा पद्धतीने मस्त अशी छान
टेम्पटिंग आणि चवीला अतिशय सुंदर अशी आपली भाजी तयार झालेली आहे. आता ही बटाट्याची भाजी ॲक्च्युली मी ज्या लाल भोपळ्याच्या भोपळघाऱ्या केल्या होत्या, पुऱ्या केल्या होत्या, तो व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे. त्याच्यासोबत खाण्यासाठी स्पेशली केलेली आहे. खूप छान आणि टेस्टी लागते. नक्की एकदा करून पहा आणि तुम्ही ऑफिस डब्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी देखील देऊ शकता ही भाजी. हिरवीगार अशी बटाट्याची भाजी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरतीच नवीन असाल तर चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. याच अशा लाल भोपळ्याच्या भोपळघाऱ्या म्हणजेच गोड अशी छान पुरीसोबत ही भाजी खूप छान लागते. नक्की एकदा करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.